सत्तार यांनी दुसऱ्यांदा तुमची भेट घेतली आहे. काय चर्चा झाली आणि काय संदेश त्यांनी घेऊन आले होते सरकारकडून? आजच्या बैठकीच्या संदर्भातला काही विषय झाला आणि मी माझं मन महत्त्वाचं सांगितलं की आमचं मत आणि मागणी हे त्यांच्यासमोर पुन्हा एकदा आचारसंहिता लागायचं सांगणं आवश्यक होतं. आणि माझ्या समाजाच्या करोडो समाजाच्या वतीनं मी त्यांना तातडीचे संदेश म्हणलं तरी हरकत नाही सांगितलं की तुम्ही आचारसंहिता लागू देऊ नका. तुम्ही आचारसंहिता लागायच्या आत मराठा आणि कुणबी एकच आहे यासाठी तुम्ही 37 लाख नोंदी ह्या वितरित केल्यात. तुम्हाला पुरावे 57 लाख मिळाले. याचाच अर्थ असा होतो की ज्या अर्थी 37 लाख नोंदी तुम्ही वितरित केल्यात, प्रमाणपत्र वितरित केले, त्याचा अर्थ मराठा आणि कुणबी या राज्यातला एक आहे. याची तुम्हाला अंमलबजावणी करावी लागणार आहे. आता समितीला तुम्ही त्याबाबतची कार्यकक्षा वाढवून दिली होती की नव्हती, हा सुद्धा आता मोठा प्रश्नचिन्ह आहे की तुम्ही मराठा आणि कुणबी एक हे यासाठी बी त्यांना त्या क्षमतेनं सांगितलं होतं की नव्हतं, त्यांना ती कार्यक्षमता दिली होती की नव्हती, कार्यकक्षा वाढवून दिली होती की नव्हती, हाही प्रश्न आहे. आणि नव्हती दिली तर का दिली नव्हती हा सुद्धा आता सरकारपुढं प्रश्न आहे. का तुम्ही जाणून बुजूनच शिंदे समितीला मराठा आणि कुणबी एकच आहे हा अहवाल तयार करण्यासाठी त्यांना ती कार्यकक्षाच दिली नव्हती की काय? आणि नाही जर सरकारचं उत्तर असेल तर का दिली नाही, मग ती समिती नेमली कशासाठी होती? नोंदणी शोधण्याच्या बरोबरच मराठा आणि कुणबी एक हे ही पारदर्शक अहवाल तिथं जाणं गरजेचं होतं. तीनही गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट सरकारकडे आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारकडे आहे, हैदराबाद गॅजेट हे सरकारकडं नाही तर हैदराबाद स्टेटमध्ये आहे. तर ते तुम्ही आणलं आहे म्हणजे तीनही गॅजेट आज तुमच्याकडे आहे. राहिला विषय चौथा सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा. त्या अहवालाबाबतही शिंदे समिती कार्यरत आहे. मग इतकं असताना तुमच्याकडं तातडीचा संदेश आहे की आचारसंहिता लागायच्या आज ज्या काय मागण्या आहेत त्याची अंमलबजावणी तुम्ही करा. हे तुम्ही ऐकलं आहे, नाही ऐकलं असं नाही आहे, पत्रकार बांधवांनी ऐकलं. फक्त एवढाच फरक आहे की दरवेळेस तुम्ही ह्या बाजूनं असतात तर ह्यावेळेस ह्या बाजूनं उभा होतात, फक्त फरक एवढाच आहे. मात्र मला त्या मार्गात जायचं नाही. मी त्यांना पुन्हा स्पष्ट ठासून सांगितलं, मला राजकीय रस्ता माझा नाही, त्या ट्रॅकवर मला जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. माझ्या समाजाचा उद्देश आरक्षण आणि त्यातून आमचं भविष्य घडवणं, भविष्याकडं जाणं, प्रगतीकडं जाणं हे आमचा उद्देश आहे. आमचा हा मार्ग आहे आणि इकडं आम्हाला जायचं आहे. तुम्ही राजकारणाकडं आम्हाला नेऊ नका. तुम्ही मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला तातडीचा संदेश द्या की आचारसंहितेच्या आत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा. हे प्रकरण वाढवू नका. मराठ्यांची नाराजी जर तुम्ही अंगावर घेतली तर तुम्हाला मागात पडन. हे सत्तार साहेबांजवळ आम्ही तातडीचा संदेश सरकारसाठी पुन्हा एकदा पाठवला आहे. नसता परत तुम्ही उद्या म्हणायचात आचारसंहिता लागली आणि आता कसं करायचं, तर समाज याचा अर्थ असा घेणार आहे की सरकारनं जाणून बुजून मराठ्यांना फसवलं आहे आणि ते तुम्हाला परवडणारं नसणार. सरकार